महत्वाचा प्रश्न असा आहे की त्याने अपात्र कोणालाच केलेलं नाहीये. मूळ खटला, मूळ केस ही अपात्रतेची होती. अपात्र कोणालाच ठरवलं नाही. म्हणजे जर आमची घटना ही तुम्ही ग्राह्य धरत नसाल, मग तुम्ही आम्हाला अपात्र का नाही केलं? आणि त्याही पलीकडे जाऊन त्यांनी जो निर्णय दिलाय की ही शिवसेना कोणाची आज महाराष्ट्रातलं लहान मूल सुद्धा सांगू शकतं, एवढे स्पष्ट स्वच्छ आहे. पण निवडणूक आयोगाचा निर्णय जो मुळामध्ये चुकीचा आहे आणि जो सर्वोच्च न्यायालयामध्ये आम्ही त्याला आव्हान दिलेलं आहे, तोच त्यांनी ग्राह्य धरला. म्हणजे निर्णय देताना त्यांचा पायच चुकलेला आहे, डळमळीत आहे आणि हा पूर्णपणे अगदी निर्लज्जपणाचा कळस हा त्यांनी गाठलेला आहे. माझं कायद्याचं ज्ञान तेवढं काही मोठं नाहीये. मला तर असं वाटतं की सर्वोच्च न्यायालयाचा त्यांनी जो अपमान केलेला आहे. इसी तरह की वीडियो देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब कर लें